प्रज्ञा करुणा विहार समिती माता रमाई आंबेडकर महिला मंडळ व सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त उपायुक्त प्रकाश येवले, साना भालेराव यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले। मनपाचे सेवानिवृत्त उपायुक्त प्रकाश येवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्ञानोबा दुधमल, मनपाचे सेवानिवृत्त सिद्धार्थ ढेपे, बार्टीच्या प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती। आज या ठिकाणी आपण प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी जमा झालेलो आहोत। हे प्रज्ञा करुणा विहार 24 आणि 25 फेब्रुवारी जेव्हा नांदेडला बौद्ध धम्म दीक्षाविधी संपन्न झाला, त्या कार्यक्रमाला भैयासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड आदी नेते मंडळी उपस्थित होती आणि या विहाराचं पूर्वी ही भजनखोली होती। या विहाराचं नामकरण सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी प्रज्ञा करुणा विहार असं ठेवलं 24 फेब्रुवारी 1957 पासून। तर आज या विहारात आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे। आम्ही दरवर्षी असे उपक्रम विविध राबवित असतो। सम्राट अशोकाची जयंती देखील या ठिकाणी साजरी करत असतो आणि विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या विहारामार्फत करत असतो। मी सुभाष लोखंडे, सामाजिक कार्यकर्ता, प्रज्ञा करुणा विहार देगाव नांदेड येथे शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम आम्ही आज आयोजित केलेले आहेत। 10वी-12वी विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना एक वही पेन वाटप करून शाहू महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न आहे। सर्व महापुरुषाच्या जयंत्या आम्ही प्रज्ञा करुणा विहार देगाव नांदेड, प्रज्ञा करुणा विहार समिती व रमामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही करीत आहोत। सर्व महापुरुषाचे विचार हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून देशाची जडणघडण आहे हे महापुरुषाच्या विचाराचं व्हावी आणि बुद्धाच्या विचारावर व्हावी, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो। जय भीम, जय भारत। जय भीम। मी सुजाता पोहरे, प्रकल्प अधिकारी, बार्टी, समतादूत, जिल्हा नांदेड। आज प्रज्ञा करुणा विहार बौद्ध विहारामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जे 10वीच्या विद्यार्थ्यांनी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलेलं आहे त्यांना प्रोत्साहनपर आपण महामानवांचे पुस्तकं आणि काही वही, पेन असे साहित्य त्यांना आपण देऊन त्यांचा यथेच्छ सन्मान करणार आहोत। त्यासोबतच बार्टीकडून सामाजिक न्याय दिन या दिवसाचं औचित्य साधून तसेच अंमली पदार्थ विरोधी दिवस असल्या कारणाने आपण पथनाट्याच्या माध्यमातून अंमली पदार्थाचं सेवन करू नये हा संदेश आपण या देगाव चाळीच्या लोकांकरिता आपण इथं देणार आहोत। आणि आजच्या तरुण पिढीला या गोष्टीची फार आवश्यकता आहे, कारण तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चाललेली आहे आणि हे भारताचं भविष्य आहे उद्याच्या। तर आपल्याला आज त्यांचं वर्तमान सांभाळणं हे गरजेचं आहे आणि यांना ह्या व्यसनाच्या खाईतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून यांना संदेश देणार आहोत।